नमस्कार भावी शिक्षक हो, तसेच सर्व शिक्षक बंधू व भगिनींनो सर्वांना मनापासून नमस्कार. स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टडी टाईम. आज आपण CTETची PYQ म्हणजेच ही बघा 2024 जानेवारी 2024 झालेला हा पेपर आपण स्पष्टीकरण करत आहोत. याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या CTET फेब्रुवारी 2026साठी होणार आहे. पेपर 1 व पेपर 2 दोन्हीसाठी तुम्हाला काय पॅटर्न असतो, भाषा 1 व भाषा 2 कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, परिच्छेद काय, कविता किती मार्क्ससाठी विचारली जाते किंवा व्याकरण किती मार्क्ससाठी येते, तसेच भाषा अध्यापन शास्त्रासंबंधीचे प्रश्नांचे स्वरूप कसे असते हे तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तसेच आवडल्यास लाईकसुद्धा करायचे आहे. आणि जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुन्हा व्हिडिओ पाहायचा असेल किंवा चॅनलवर यायचा असेल तर तुम्हाला फार वेळ लागणार नाही. जर एखादा तुम्ही लाईक केला असेल, तुमच्यात लाईकमध्ये माझा तुम्हाला चॅनल सापडणार, किंवा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं असेल तर सबस्क्राईबमध्ये सापडणार नाही, तर ह्या यूट्यूबच्या भीडमध्ये तो कुठंतरी लपून जाणार. तर ह्यासाठी तुम्हाला लवकर व्हिडिओ सापडावेत आणि तुमचा उपयोग तुम्हाला माझ्या चॅनलचा चांगला उपयोग हवा, यासाठी तुम्ही लाईक करा किंवा सबस्क्राईब करून ठेवा. ह्याच्यासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही, त्यापासून आम्हाला प्रोत्साहनच मिळत असते. तर पहा, हा जानेवारी 2024ला झालेला पेपर आहे आणि त्याच्यातील आपण भाषा 2 मराठी विभाग पाहणार आहोत. तर ह्यासाठी पहा, मोठे मोठे त्यांनी 2 उतारे दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून उतारा वाचून घेऊ शकता. पहा, पेपरमध्ये काय असते, उतारा असतो, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर हातात असते, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होते. तुम्ही व्यवस्थित उतारा वाचण्यापूर्वी तुम्हाला व्यवस्थित प्रश्न वाचायचे आहेत, प्रश्नांचे तुम्हाला पर्याय वाचायचे आहेत, पर्याय वाचून नंतर तुम्हाला काय करायचं आहे, परिच्छेद वाचायचा आहे. असं केल्याने काय होते, पटकन तुम्हाला उत्तरं सापडत जातात. चला तर पाहूया प्रश्न कशा प्रकारचे आले होते. निकोप सहजीवनाच्या दृष्टीने पालकत्वाकडे पाहताना कोण आपल्यासोबत असावे असे लेखकाला वाटते. तर या ठिकाणी इथं आलेलं आहे पहा, निकोप सहजीवनाच्या दृष्टीने पालकत्वाकडे बघायला हवे आणि हेच पालकत्व जोपासायला हवं. त्याच्या आधीचं हे वाक्य पहा, सुखात आपल्या हक्काची माणसं सोबत असावीत, या निकोप सहजीवनाच्या दृष्टीने पालकत्वाकडे बघायला हवे. म्हणजे हक्काची माणसं, असं ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पालकत्व म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान आहे असे लेखक म्हणतो. त्याच्या मते पुढीलपैकी कोणती बाब आपण कायम ठेवली पाहिजे. तर या ठिकाणी पहा, नैसर्गिक ढाचा असं त्याचं योग्य उत्तर येणार आहे. कारण इथं पहा, पालकत्व हे निसर्गानं दिलेलं वरदान आहे आणि त्यामुळे त्याचा नैसर्गिक ढाचा हा कायम ठेवला पाहिजे. इथं हे शेवटच्या ह्या पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे पहा. म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पाहूयात. लेखकाच्या मते कोणती भावना खोलवर रुजणे गरजेचे आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर येणार आहे, पालकत्व ही जबाबदारी नसून आनंद यात्रा आहे, असं परिच्छेदमध्ये आलेलं आहे. तुम्ही इथं वाचू शकता, पालकत्व ही केवळ जबाबदारी नसून ती एक आनंद यात्रा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर येणार आहे. नेक्स्ट पाहूया. पालकत्वाच्या नैसर्गिक नियमामधील लेखकाने न केलेला नियम कोणता. लेखकाने न केलेला नियम कोणता. तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे, वरवरचे उथळ आणि चटकन सुचणारे उपाय शिकवणे, पर्याय क्रमांक 2. चला उतारामध्ये पाहूया आपलं योग्य उत्तर आहे का. तर या ठिकाणी आहे पहा, न सांगितलेले नियम आपण पाहूया. धोक्यापासून आपल्या अपत्याचा बचाव करणं हा नियम सांगितलेला आहे. ते मोठे होईपर्यंत त्यांचं उत्तम संगोपन करणं हा नियम सांगितलेला आहे. त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी प्रयत्न करणे हा सुद्धा नियम इथं सांगितलेला आहे. सांगितलेला कोणता नाही पहा, वरवरचे उथळ आणि चटकन सुचवणारे उपाय शिकवणे हा नियम लेखकाने इथं दिलेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर राहील. योग्य काय काय होतं,
नैसर्गिक नियम काय होते? त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी प्रयत्न करणे, धोक्यापासून बचाव करण्याचे तंत्र शिकवणे, ते मोठे होईपर्यंत उत्तम संगोपन करणे. दिलेलं काय नाही आहे? वरवरचे उथळ आणि चटकन सुचणारे उपाय शिकवणे. नेक्स्ट पाहूयात. मुलांवर सतत रागावणं, ओरडणं हे सवंग उपाय आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर या ठिकाणी पहा, अधोरेखित शब्द आहे वर, मुलांवर. तर ह्या ठिकाणी शब्दाला लागून हे काय आलेला आहे? शब्द आलेला आहे. तर हा शब्दयोगी अव्यय आहे. हे काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी उतार्यामध्ये जाण्याची काय गरज नाही. हा व्याकरणावर आधारित प्रश्न आलेला आहे. आता आपण पटापट ह्या चारही पर्यायांचं विश्लेषण पाहूया. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? तर पहा, क्रियाविशेषण क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ तेथे, तिकडे, नंतर, खचित, अगोदर, पटपट, पुष्कळ इत्यादी. आणि या विशेषण अव्ययाचे प्रकार आहेत 4. स्थलवाचक क्रियाविशेषण हे क्रियेचे स्थळ दर्शवते. तेथे, येथे, जिकडे, तिकडे, चोहीकडे, सर्वत्र, वर, खाली, अलीकडे, पलीकडे, पुढे, मागे, दूर स्थळ सुचविते. याला म्हणायचं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतरचं आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. हे क्रियेचा काळ दर्शवते. उदाहरणार्थ आज, उद्या, आता, तूर्त, जेव्हा, लगेच, नंतर म्हणजे क्रिया केव्हा घडली. हे कालवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर रीतिवाचक क्रियाविशेषण हे क्रियेची रीत दर्शवते. म्हणजे क्रिया कशी घडली. जलद, हळू, आपोआप, मुद्दाम, व्यर्थ, खचित, खरोखर, सावकाश, तसे, पटापट, चटकन, उगीच काय फुकट. नंतर परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय हे क्रियेचे परिमाण दर्शवते. किंचित, भरपूर, थोडा, अत्यंत, अतिशय, खूप, फार, मुळीत, जरा, पुष्कळ, मोजके इत्यादी असे हे क्रियाविशेषणाचे 4 प्रकार आहेत. त्यानंतर पाहूया आपलं जे उत्तर आलं होतं पर्याय क्रमांक 4 शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला तो जोडून येतो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवतो, त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ बघा, इथं म्हटलेलं आहे घरावर कौले टाकूया, वर शब्दयोगी अव्यय. त्यानंतर इतर उदाहरणे सुद्धा आपण पाहूया. तिथं पहा, पाठीखाली, भावासाठी, झाडापुढे, खुर्ची मागे, मुलांकडे, यातील कडे, खाली, साठी, पुढे, मागे हे शब्द काय? शब्दयोगी अव्यय. चला तर नेक्स्ट भाववाचक नाम म्हणजे काय पाहूया, जे प्रत्येक TET मध्ये एक तरी ह्याच्याविषयी प्रश्न आलेलाच आहे. ते पहा, ज्या नामामुळे प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणाचा, भावाचा किंवा धर्माचा, धर्म म्हणजे काय? गुण, बोध होतो ते भाववाचक नाम असते किंवा त्याला धर्मवाचक नाम सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ चांगुलपणा, शौर्य, आनंद, दिव्यता, गुलामगिरी, फुशारकी, धैर्य, सुवासिकता, मांगल्य, गोडवा इत्यादी. कधी कधी धातूपासून नामे बनतात, ती धातुसाधित नामे होत. उदाहरणार्थ चालणे हा एक व्यायाम आहे. चालणे, खेळणे हे काय आहेत? धातुसाधित नामे आहेत. आता भाववाचक नामाचे प्रकार पाहूया किंवा ती कशी ओळखायची किंवा त्याला कोणता प्रत्यय लागतो. तर बघा, य, त्व, पण, पणा, ई, ता, की, गिरी, वा, आई इत्यादी सारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात. उदाहरणार्थ सुंदर शब्द आहे तर सौंदर्य, मनुष्यत्व, शहाणपण किंवा शहाणपणा, श्रीमंती, शांतता, पाटीलकी, गुलामगिरी, गोडवा, नवलाई. म्हणजे य, त्व, पण किंवा पणा, ई, ता, की, गिरी, वा, आई असे जर त्याला प्रत्यय लागलेले असतील तर ती असतात भाववाचक नामे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, म्हणजे ऑप्शन पहा, उभयान्वयी अव्यय. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ आणि, व, किंवा, परंतु, म्हणून इत्यादी. याचे प्रकार प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय. पोट प्रकार विचारले जात नाहीत तरीही तुम्हाला लक्षात असू द्या, जर तुम्ही TET देत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला उपयोग होणार आहे.
आणि, व, शिवाय, अन, परंतु, पण, अथवा, किंवा, वा, म्हणून इत्यादी काय आहेत ही प्रधानत्वसूचक उभयान्वयी आहेत. तर उभयान्वयी अव्यय आहेत. ही अव्यये काय करतात? दोन प्रधान वाक्य जोडण्याचे कार्य करतात. गौणसूचक कारण, की, म्हणजे, म्हणून, जर, तर, जरी, तरी इत्यादी. तर एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य असे दोन वाक्य जोडण्याचे कार्य ही अव्यये करत असतात. नेक्स्ट उत्तरावरील क्वेश्चन आहे, लेखकाच्या मते आज कोणत्या गोष्टीने घराघरात प्रवेश केला आहे? तर बाह्य जगातील बदलांचे परिणाम आणि दुष्परिणाम यांनी काय घराघरात प्रवेश केलेला आहे. चला उत्तरात पाहूया. या ठिकाणी दुसऱ्या ओळीतच आहे पहा, बाहेर घडणाऱ्या प्रत्येक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक बदलांचे परिणाम किंवा दुष्परिणाम हे आज घराघरात शिरले आहेत. त्यामुळे आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक पहा 3. पर्याय क्रमांक 3. नंतरचा क्वेश्चन पाहूया. पालकांना खूप धास्ती वाटते या वाक्यात कोणते विशेषण आहे? यामध्ये सुद्धा पॅरेग्राफमध्ये जाण्याची गरज नाही. हा सुद्धा व्याकरणावर आलेला काय प्रश्न आहे. या वाक्यात कोणते विशेषण आहे म्हटले तर पहा, यामध्ये गुण विशेषण आहे. कारण हे धास्ती हे काय आहे? विशेषण आहे. पालक हे आहेत नाम. पालकांना काय वाटते? धास्ती. आणि हे काय आहे? गुण विशेषण आहे. पहा, ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुण विशेषण असे म्हणतात. मोठी मुले, आंबट बोरे, काळा कुत्रा, हिरवे रान, चांगली मुले, पिकलेला आंबा, म्हातारी माणसे, उंच मुलगा, अशा प्रकारच्या ह्या विशेषणांना काय म्हणतात? गुण विशेषण असे म्हणतात. आणि बाकीचे जे 3 पर्याय दिलेले आहेत ते संख्या विशेषणाचे पोट प्रकार आहेत. तर पहा, या ठिकाणी आवृत्तीवाचक विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण आणि गणनावाचक संख्या विशेषण हे संख्या विशेषण या मुख्य प्रकाराचे पोट प्रकार आहेत. आणि गुण विशेषण हा विशेषणाचा एक मुख्य प्रकारच आहे. त्यानंतर संख्या विशेषण सुद्धा आहे आणि या संख्या विशेषणाचे हे 3 पोट प्रकार आहेत. तर पाहूया, आवृत्तीवाचक विशेषण म्हणजे काय? तर पहा, या ठिकाणी दिलेला आहे पहा, ज्या संख्या विशेषणाच्या योगाने संख्येची किती वेळा आवृत्ती झालेली आहे हे दाखवले जाते त्यांना आवृत्तीवाचक संख्या विशेषणे म्हणतात. उदाहरणार्थ चौपट मुले, दसपट पुतळे, द्विगुणित अनंत, चौघडी, दुसुती, ती पेढी, चौपदरी, शतगुणिक, दसपट, रुपये इत्यादी काय आहे? आवृत्तीवाचक काय आहेत? विशेषणे, संख्या विशेषणे आहेत. त्यानंतर आपण पाहूया क्रमवाचक संख्या विशेषण. क्रमवाचक संख्या विशेषण, तर पहा, हा सुद्धा संख्या विशेषणाचा पोट प्रकार आहे. ज्या संख्या विशेषणाच्या योगाने नामाचा क्रम सांगितला जातो त्याला काय म्हणायचं? क्रमवाचक विशेषण असे म्हणतात. क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ पहिला वर्ग, चौथा बंगला, 8वी इयत्ता यातील पहिला, चौथा, 8वा, 8वी ही काय झाली? क्रमवाचक विशेषणे झाली. त्यानंतरचा पर्याय आहे गणनावाचक संख्या विशेषण. तर या ठिकाणी पहा, संख्या विशेषणाचा हा पहिला प्रकार आहे. ज्या संख्यावाचक विशेषणाचा उपयोग केवळ नामाची गणना करण्याकरिता होतो त्यास गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. याची उदाहरणे पाहूयात. याचे पण प्रकार आहेत पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक, साकल्यवाचक. तर 1, 2, 3, 4 किंवा 2/3, 4/5 किंवा चौघेही, दोघेही, उभयता, चारही, पाचही इत्यादी गणनावाचक विशेषणे आहेत. चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. धास्ती या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला शब्द कोणता? या ठिकाणी नसलेला म्हटलेला आहे. काळजीपूर्वक तुम्ही पर्याय वाचायचे आहेत. काळजी, धारणा, दहशत, चिंता. तर धास्ती म्हणजे काळजी, दहशत, चिंता हे त्याचा तिन्ही पण अर्थ होऊ शकतात. तर धारणा होऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर मागील प्रश्नाचे होते गुणविशेषण, त्यापूर्वीच्या प्रश्नाचे होते पर्याय क्रमांक 3 बाह्य जगातील बदलांचे परिणाम. 125 चे होते शब्दयोगी अव्यय. 123 चे होते
पालकत्व ही जबाबदारी नसून आनंद यात्रा आहे. आता दुसरा उत्तरसुद्धा तिने दिलेला आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. त्याचा उपयोग पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. पुन्हा शोधताना तुम्हाला जड जाणार नाही. तर पहा, या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही उतारा वाचून घ्या. चला पाहूयात. संशोधकांनी हरितवायू उत्सर्जनाशी ज्या गोष्टीचा संबंध लावला आहे त्यापैकी चुकीचा पर्याय शोधा. त्यापैकी चुकीचा पर्याय शोधायचा आहे. तर पहा, या ठिकाणी वाढणारे तापमान, वितळणारी हिमशिखरं, नद्या म्हणजे वितळणारी हिमशिखरं व हिमनद्या, सतत येणारी वादळं, पूर, दुष्काळ आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ याचा संबंध हरितवायू उत्सर्जनाशी लावत कशाचं नाही तर काय म्हटलेत, काय म्हटलेत, समुद्र पातळीत होणारी घट. या ठिकाणी त्यांनी घट असा शब्द दिलेला आहे. या ठिकाणी त्यांनी वाढ, समुद्र पातळीत होणारी वाढ काय होता याचा संबंध हरितवायू उत्सर्जनाशी होत आहे असं संशोधकांनी शोध लावलेला आहे, घट नाही. त्यामुळे हा आपला चुकीचा पर्याय आहे. म्हणजे आपल्या उत्तराचा आपलं योग्य उत्तर आहे आणि त्यांनी दिलेल्यापैकी चुकीचा पर्याय शोधायचा आहे ना, तो हा चुकीचा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पहा, लेखकांच्या मते आज कोणती गोष्ट थेट आपल्या अनुभवाला येत आहे तर हवामानातील बदल, पर्याय क्रमांक 1. चला उत्तरात पहा. या ठिकाणी दिलेला आहे पहा, आता हवामान बदल दूर राहिला नसून तो आता प्रत्यक्षात अनुभवत आहोत. म्हणून प्रश्न कसा होता, लेखकाच्या मध्ये आज कोणती गोष्ट थेट आपल्या अनुभवाला येत आहे तर हवामान बदल दूर राहिला नसून तो आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. म्हणजे हवामान बदल, पर्याय क्रमांक 2. थेट आपल्या अनुभवाला काय येत आहे, हवामान बदल. नेक्स्ट पाहूयात. हवामान बदल हे सर्वात मोठं आव्हान आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्द काय? मोठं हे काय आहे, विशेषण आहे. मग मी तुम्हाला व्यवस्थित ह्यांचं काय केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे, विशेषण व त्याचे प्रकार. आता इथं जे बाकीचे पर्याय आहेत, विशेषनाम, सर्वनाम, क्रियापद, हे सुद्धा आपण 1 बाय 1 पाहूयात. विशेषनाम, जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून देते त्या नामाला विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ रामदास, कपिला, हिमालय, गंगा इत्यादी. तर हे काय आहेत, विशेष नामे. त्यानंतर कोणता पर्याय आहे बघा, सर्वनाम. तर सर्वनाम म्हणजे काय पाहूयात. सर्वनामाचे प्रकार, मुख्य सर्वनामे, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ मी, तू, तो, ती, हा, ही, जो, कोण, काय इत्यादी. सर्वनामाचे प्रकार आहेत 6. सर्वनामाचे किती प्रकार आहेत, 6 प्रकार आहेत, ते पाहून ठेवा. जर का तुम्हाला व्याकरणाविषयी डिटेल माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे माझी व्हिडिओची लिंक अपलोड करून ठेवेन. तिथे लिंक देईन, तुम्ही त्याच्यावर क्लिक करा आणि ते व्हिडिओ पहा. याचं सविस्तर मी विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे. तसेच क्रियापद व क्रियापदाचे प्रकारसुद्धा मी व्यवस्थित तिथं तुम्हाला सांगितलेले आहेत. नक्की तो व्हिडिओ पाहू शकता. लेखकाच्या मते जग, भारत आणि महाराष्ट्रात कोणत्या गोष्टीचे परिणाम दिसू लागले आहेत? याचे योग्य उत्तर आहे हरितवायू उत्सर्जन. उत्तरात पाहूया. एक सेकंड. या ठिकाणी आहे बघा, या वातावरण बदलाचा तुमच्या, माझ्यावर आणि महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे? वरील वाक्य पहा. त्याचा परिणाम आपल्याला जास्त प्रमाणात जगाच्या सगळ्या कोपऱ्यात, भारतात आणि महाराष्ट्रातही दिसून येतो. हरितवायू उत्सर्जनाचा परिणाम कशातला म्हटले? जगाच्या सगळ्या कोपऱ्यात, भारतात आणि महाराष्ट्रात दिसून येतो असं म्हटलेलं आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे
की लेखकाच्या मते जग, भारत आणि महाराष्ट्रात कोणत्या गोष्टीचे परिणाम दिसू लागले आहेत? कोणत्या गोष्टीचे? हरितवायू उत्सर्जन. हे आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पाहूया, लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीत वाढ झाली आहे? कोणत्या गोष्टीत वाढ झाली आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण, त्यानुसार कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हिमयुगानंतर 180 ते 280 ppm इतके होते, ते आज 400 ppm एवढे वाढले आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असायला हवे त्यापेक्षा ते वाढलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर योग्य आहे. नेक्स्ट पाहूयात, उतार्यात आलेल्या वाटा शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा. तर पहा, विल्हेवाट, सहभागिता, मार्ग, रस्ता. तर याच्यामध्ये उतार्यामध्ये जो आलेला आहे त्याचा अर्थ काय असतो? हा होणार आहे सहभागिता. वाटा म्हणजे सहभागिता. त्यानंतर बघा, प्रदूषण वाढले आणि शहरे सुजायला लागली. या वाक्यातील सामान्य नाम ओळखा. सामान्य नाम. तर या ठिकाणी शहर आहे. शहर हे काय आहे? सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न पहा, भाषा शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार कोणते विधान योग्य नाही? आणि याचा योग्य बघा पर्याय, त्रैभाषिक धोरणानुसार एका अभिजात भाषेचा अभ्यास हे विधान योग्य नाही. बाकीचे पर्याय तुम्ही वाचून घ्या. नेक्स्ट पहा, 8वीच्या वर्गातील शिक्षिका 5 वाक्यांचा इंग्रजी मजकूर वाचते.